तुम्ही स्टेशनजवळ टाउनशिप प्रोजेक्टमध्ये फ्लॅट शोधत आहात का? तेही उत्तम सुविधांसह आणि नामांकित डेव्हलपरकडून. पातकर ग्रुप गांधी चौकाजवळ लॉन्च करत आहे राम एम्पायर. या प्रोजेक्टमध्ये 1, 2 आणि 3 BHK स्कायटेक होम्स तसंच 10,000 स्क्वेअर फीट पोडियम एमिनिटीज आहेत. हा प्रकल्प वेगाने विकला जात आहे. गुढीपाडव्यानिमित्त विशेष लॉन्च ऑफर्स आहेत. आजच व्हिजिट करा. बदलापूरमध्ये नववर्षाच्या स्वागतासाठी भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. श्री हनुमान मारुती देवस्थान आणि नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या माध्यमातून या शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. तसंच नववर्षानिमित्त 3 दिवस विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन सुद्धा करण्यात आलं आहे. यामध्ये कथक कलाविष्कार, शास्त्रीय नृत्याविष्कार, नाट्यसंगीत, अभंग गायन, भरतनाट्यम, छत्रपती शिवरायांच्या स्मारकावर दीपोत्सव, कीर्तन, फटाक्यांची आतषबाजी, रांगोळी स्पर्धा यासारख्या विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी 10:30 वाजता बदलापूरच्या हेंद्रेपाडा परिसरातून शोभायात्रेला सुरुवात होणार असून गांधी चौकातील हनुमान मंदिरात या शोभायात्रेचा समारोप होणार आहे. सर्व बदलापूरकरांनी शोभायात्रेत सहभागी व्हावं असं आवाहन आयोजकांच्या माध्यमातून करण्यात आलं आहे. यावेळी शोभायात्रा समितीचे अध्यक्ष राजेंद्र घोरपडे, उपाध्यक्ष संभाजी शिंदे, संजय भोईर, रमेश सोळसे यांच्यासह शोभायात्रा समितीचे सदस्य आणि पदाधिकारी उपस्थित होते. हनुमान मारुती देवस्थान गांधी चौक बदलापूर पूर्व यांच्या वतीनं मागील 23 वर्षापासून नववर्ष स्वागत यात्रा म्हणजेच हिंदू सण या गुढीपाडव्याच्या निमित्तानं स्वागत यात्रेचं भव्य आणि दिव्य असं आयोजन केलं जातं. या वर्षी स्वागत समितीच्या अध्यक्षपदी या देवस्थानाने मला अध्यक्ष केल्याबद्दल सर्वप्रथम मी सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. खरं तर हा हिंदूंचा सर्वात मोठा सण आणि आपलं नवीन कॅलेंडर हे गुढीपाडव्याच्या दिवशीपासून सुरू होतं आणि त्यामुळे या शहरात एक नवचैतन्य निर्माण होण्याकरता गेले अनेक वर्ष आपण सातत्याने प्रयत्न करतो आणि नववर्ष स्वागत यात्रा यंदा मोठ्या जल्लोषात व्हावी. संपूर्ण बदलापूर शहरातील नाही म्हटलं तर आज 5 लाख लोकसंख्या झालेली आहे. ही लोकसंख्या या ठिकाणी यावी आणि मोठी यात्रा व्हावी या निमित्तानं विविध कार्यक्रमाचं आपण आयोजन करतोय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की बदलापूर पूर्वेचं अश्वरूढ पुतळा छत्रपती शिवरायांचा आणि बदलापूर पश्चिमेचा उल्हास नदीवरील अश्वरूढ छत्रपती शिवरायांचा या दोन्ही अश्वरूढ पुतळ्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण पणत्या लावण्याचा, दिवे लावण्याचा कार्यक्रम, तसेच रांगोळ्यांचा कार्यक्रम, तसंच रात्री आदल्या दिवशी फटाक्यांची आताशबाजी करून छत्रपती शिवरायांचा एक आदर राखणार आहोत. ज्यांनी हिंदुस्थानमध्ये हिंदूंसाठी स्वराज्य स्थापन केलं त्या छत्रपती शिवरायांचा या ठिकाणी त्यांच्या अश्वरूढ पुतळ्याच्या ठिकाणी आपण तो कार्यक्रम करतोय. आणि विविध कार्यक्रम करत असताना या ठिकाणी आपण यावर्षी यंदा या स्वागत यात्रेचे रील्स बनवणारे एक स्पर्धा आयोजित करतोय आणि त्याला एक मोठं पारितोषिक देतोय की या स्वागत यात्रेची सुरुवातपासून तर समाप्तीपर्यंत जो बेस्ट रील्स बनवेल त्याला आपण ते पारितोषिक देणार आहोत. पहिलं पारितोषिक, दुसरं पारितोषिक आणि 2 उत्तेजनार्थ आपण देणार आहोत. त्याचबरोबर या ठिकाणी जे चित्ररथ चांगले काढणार आहेत त्या सर्व मंडळांचं व्यासपीठावरती सन्मान केला जाणार आहे. दुसरं म्हणजे की जसं किरण मिलगीर यांनी सांगितलं की आपल्या गावात जे काही सन्माननीय जे खेळाडू आहेत किंवा विशेष नैपुण्य मिळवलेले एखाद्या क्षेत्रामधले जे काही विद्यार्थी असतील किंवा नागरिक असतील त्यांचासुद्धा सत्कार आपण या गुढीपाडव्याच्या व्यासपीठावरती करतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं की आपण या ठिकाणी ज्याला म्हणतो की आपण सुगंधी यात्रा, की यात्रेच्या सुरुवातीपासून तर समाप्तीपर्यंत सर्वत्र आपण सुगंध या यात्रेत पेरणार आहोत. म्हणजे रस्त्यात तुम्ही जर काही यात्रेबरोबर आला तर तुम्हाला अतिशय चांगला सुगंध वास येईल अशा प्रकारची आम्ही नियोजन या यात्रेचं केलेलं आहे. कारण हा अतिशय चांगला दिवस असतो, उत्साहाचा दिवस असतो, आपल्या सर्वांचा आपल्या कॅलेंडरचा पहिला दिवस असतो आणि आपलं वर्ष सुखाचं आणि समृद्धीचं जावं याकरता पहिल्या दिवशी आपल्या शरीरामध्ये आणि आपल्या जीवनामध्ये आनंद व्यक्त व्हावा, सुवास निर्माण व्हावा याकरता सुगंधी नववर्षी स्वागत यात्रा आपण निर्मिती करतोय. विविध कार्यक्रम करत असताना या गांधी चौकाचं पूर्णपणे लाइटिंग लावून आपण एक चांगलं रोषणाई करतोय
आणि व्यासपीठावरती छत्रपती संभाजी महाराजांचं एक थीम तयार करून जय महाराष्ट्र म्हणून महाराष्ट्राचा नकाशा करून या ठिकाणी एक सुंदर आपण रथसुद्धा उभा करतोय। यावर्षी राम लक्ष्मण आणि सीतेचा रथसुद्धा सगळ्यात पुढे असणार आहे आणि रस्त्यात आपण छोटे छोटे कार्यक्रम ढोली ताशा वगैरे असे नियोजन केलेले आहे। याबद्दल 27 तारखेपासून आपला हा कार्यक्रम सुरू होतोय, गुरुवारपासून। आणि त्याने सांगितलं की जे कार्यक्रम या ठिकाणी आम्ही आमंत्रण पत्रिकेत दिलेले आहेत, जे तुम्ही सांगितलेलेच आहेत सगळे कार्यक्रम कोणते आहेत, परंतु माझं बदलापूरमधील सर्व राजकीय पक्षांना, सामाजिक क्षेत्रातील सर्व नागरिकांना, तरुण आणि तरुणाईला तसंच ज्येष्ठ नागरिकांना मी आवाहन करतो की आपण पुन्हा एकदा ही नववर्ष स्वागत यात्रा या यात्रेमध्ये सामील होऊन उत्साहाने ही यात्रा मोठ्या स्वरूपात करावी असं बदलापूरकरांना आवाहन करतो। आणि आपण प्रत्येक राजकीय क्षेत्रातल्या नागरिकांनी किंवा व्यक्तींनी किंवा नगरसेवकांनी त्यांच्या भागामध्ये छोट्या छोट्या उपयात्रा तयार करून या यात्रेत सामील व्हावं असं आवाहन करतो। श्री नववर्ष स्वागत यात्रा समिती, त्याचप्रमाणे श्री हनुमान मारुती देवस्थान बदलापूर यांच्या वतीनं गेले 23 वर्ष बदलापूर शहरामध्ये गुढीपाडव्यानिमित्तची स्वागत यात्रा त्या ठिकाणी आयोजित केली जाते। त्याचं एक स्वरूप म्हणून कात्रप येथील सुद्धा दरवर्षी एक उपयात्रा त्या ठिकाणी चालू आहे। यावर्षी देखील अष्टांगंद आध्यात्मिक व्यासपीठ कात्रप या ठिकाणावरून ही उपयात्रा निघून ती घोरपडे चौक, नवीन DP रोड, उड्डाणपूल स्टेशन या मार्गे गांधी चौक येथील प्रभू रामचंद्राच्या मंदिरापर्यंत या ठिकाणी पोहोचणार आहे। कात्रप परिसरातील आणि शिरगाव परिसरातील तमाम हिंदू बांधवांना या ठिकाणी आवाहन करतो की आपण मोठ्या संख्येनं या यात्रेमध्ये सहभागी व्हा। या यात्रेमध्ये विविध विषयांवर संदेश देणारे, पर्यावरणपूरक संदेश देणारे, हिंदू समाजाबद्दल संदेश देणारे इतिहासकालीन असे त्या ठिकाणी चित्ररथसुद्धा आम्ही त्या यात्रेमध्ये त्या ठिकाणी सहभागी करून घेणार आहोत। तमाम हिंदू बांधवांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहा। विशेष करून तरुण वर्गाला, विद्यार्थी वर्गाला विनंती करतो की आपण आपला हा जो पारंपरिक सण आहे गुढीपाडवा तो साजरा करण्यासाठी या स्वागत यात्रेमध्ये सहभागी व्हा। चैत्र शुद्ध प्रतिपदा श्री शालिवाहन शके 1947 म्हणजेच रविवार 30 मार्च 2025 गुढीपाडवा। या गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्हा सर्वांना माहिती आहे की आपलं मारुती मंदिर देवस्थान आणि नववर्ष स्वागत यात्रा हे पश्चिमेला, बदलापूरच्या पश्चिमेला हेंद्रेपाडा झेंडा चौकामधनं साईश्याम देवस्थान यांच्या संपूर्ण कार्यकर्त्यांच्या त्या ठिकाणी मदतीने आणि आपले साईश्याम मंदिर आणि मारुती मंदिर यांनी आयोजित केलेली ही नववर्ष स्वागत यात्रा 30 मार्च रोजी सकाळी 7:30 वाजता पश्चिमेला झेंडा चौकातनं सुरू होते। मी बदलापूरमधील तमाम सर्व देवस्थानं, सर्व मंडळं, शाळा आणि तमाम तरुणाईला या ठिकाणी विनंती करतोय की ही हिंदू नववर्ष स्वागत यात्रा आमच्या सर्वांच्या जल्लोषाने या ठिकाणी भारावून टाकायचे आणि पुन्हा एकदा नवचैतन्य या बदलापूरमध्ये आपण निर्माण करता आम्ही सगळेजण येत आहोत। आपण सगळेजण सामील व्हा आणि ही नववर्ष यात्रा अतिशय आनंदात आणि जल्लोषात सगळेजण मिळून या ठिकाणी साजरी करूया अशी आपल्याला विनंती करतो। या स्वागत यात्रा समितीतर्फे यंदाचं 23वे वर्ष आहे। आमची कालही देवस्थान आणि नववर्ष स्वागत यात्रा समितीची सभा संपन्न झाली। त्यामध्ये आपण जवळपास 70 जणांची व्यापक शहरातील अशी कार्यकारिणी आपण डिक्लेअर केलेली आहे। गेल्या 23 वर्षामध्ये आपण सामाजिक सांस्कृतिक आयामांनी ही शोभायात्रा आपल्या बदलापूरचं वैभव वाढत आहे। अशी या यात्रेमध्ये पर्यावरणापासून ते सामाजिक प्रबोधनाचे कार्यक्रम आपण घेत गेलेलो आहोत। क्रांतिकारक, देशभक्त, सांस्कृतिक विचार यांनी परिपूर्णपणे भारावलेली अशी यात्रा गेल्या 23 वर्ष संपूर्ण बदलापुरामध्ये आपण आयोजित करत आहोत। पश्चिमेला संपूर्ण ही गावची यात्रा व्हावी असा आपला प्रयत्न असतो, त्यामुळेच पश्चिमेला आपण झेंडा चौकातून ही शोभायात्रा सुरू करतो आणि तिथूनच आपली ही यात्रा चिंतामणी मंदिर आहे, सर्वोदय नगर आहे, वैशाली टॉकीज आहे, रेल्वे स्टेशन पश्चिम, वीर सावरकर उड्डाणपूल, नवरत्न हॉटेल, रेल्वे स्टेशन पूर्व, अतिथी हॉटेल, तुळगाव सोसायटी, छत्रपती शिवाजी महाराज चौक, गोळेवाडी मार्गे, हनुमान मंदिर, गांधी चौक येथे संपन्न होत असते। गेल्या
23 वर्षाच्या अनुभवामध्ये संपूर्ण बदलापूर शहर हे एका नववर्षाच्या जल्लोषाने आणि आनंदाने याचं स्वागत करताना आढळते. आपण विविध रांगोळ्या स्पर्धा, दीपोत्सव, फटाक्यांची आतिषबाजी यांनी आपण नववर्षाचं स्वागत करत असतो. अशी ही शोभायात्रा याही वर्षी आपण आयोजित केलेली आहे. जुनं घर द्या, नवीन घर घ्या, तेही गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर बदलापूरच्या प्राईम लोकेशनवर, म्हणजे आपल्या कात्रपमध्ये. तर आत्ताच संपर्क करा. संपर्क क्रमांक आहे 91 12 21 55 77.